विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. इंजिनिअरिंग मार्वल म्हणून ज्या मुंबई पुणे मिसिंग लिंकचा उल्लेख सरकारने केला, त्याच मिसिंग लिंकच्या सुरक्षेवरून आता 2च महिन्यात सवाल उपस्थित झालेत. पहिल्याच पावसात मिसिंग लिंकच्या गेटवरच भली मोठी दरड कोसळली आणि त्यानंतर ढिगारा मिसिंग लिंक मध्ये आला. नेमकी ही घटना कशी घडली आहे पाहूया. मुंबई पुणे मिसिंग लिंकवरच कोसळलेल्या दरडीचा हा व्हिडिओ थरकाप उडवणार आहे. बोगदा क्रमांक 2 वरच्या गेटवरच माती आणि दगडांचा ढिगारा आला. मिसिंग लिंकच्या एंट्री पॉइंट जवळच अचानक दरडीचा ढिगारा कोसळला. सुदैवानं दरड कोसळली तेव्हा कुठलंही वाहन इथून गेलं नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. पण मिसिंग लिंकच्या केबल आधारित पुलावरच हा दगडाचा ढिगारा कोसळल्यानं काही काळ वाहतूक बंद झाली. हे जे मुंबई पुणे हायवेवर झालंय, मी जसं सांगितलं की हा अप्रत्याशित किंवा विचार न केलेला इव्हेंट ज्याला म्हणतो, अनप्रेसिडेंटेड अशा प्रकारचा इव्हेंट आहे. जवळपास त्या भागामध्ये जिथे हे लँडस्लाईड झाले त्या भागामध्ये ॲव्हरेजच्या 3 पट जास्त आणि अतिशय हाय इंटेन्सिटीने हा पाऊस झाला. त्याच्यामुळे साधारणपणे तिथे अशा दरडी कोसळण्याचे प्रकार कधी घडले नाहीत आणि विशेषतः मलबा येतो आहे. तो मलबा येत असल्यामुळे ही जी 4 व्हीलर छोटी वाहनं आहेत, ही वाहनं त्याच्यात फसून राहिलेली आहेत. म्हणजे मी जसं सांगितलं 100 टन मलबा येणं हा एक म्हणजे आजपर्यंत न घडलेला इव्हेंट आहे, तो त्या ठिकाणी झालेला आहे. गुगल मॅपवरून दिसतं की दरड नेमकी कशी कोसळली. या फोटोत टॉप अँगलने 2 बोगदे दिसतात आणि दरड कोसळली ते ठिकाण हे आहे. कशा प्रकारे दरड कोसळून खाली आली त्याचे निशाण या फोटोत दिसतात. मिसिंग लिंक आणि हीच ती दरड आहे. ती दरड ह्या ठिकाणी कोसळलेली आहे आणि दुसऱ्यामध्ये आपण वरती पाहतो की हा कॉर्नरचा जो बेस आहे मिसिंग लिंकचा, तो देखील हा दरडीला लागल्याने तो देखील पडलेला आहे. दुसऱ्यामध्ये आपण ते सफेद बघतोय. हीच ती मिसिंग लिंकचा कॉर्नर आहे आणि ही जी दरड जेव्हा कोसळली तेव्हा ती या मिसिंग लिंकच्या कॉर्नरला घेऊन कोसळली आहे. त्यामुळे जेव्हा ही घटना घडली त्यावेळी कुठलं वाहन या खाली आलं नाही. या परिसरात पावसाचा जोर एवढा होता की धबधब्यासारखं पाणी मिसिंग लिंकच्या गेटवर कोसळते. तब्बल 6,700 कोटी रुपये खर्चून हा मिसिंग लिंक तयार करण्यात आला. 2 दिवसांआधीच मिसिंग लिंकवर खड्डेही पडल्याचं समोर आलं होतं. आता मिसिंग लिंकच्या गेटवरच दरड कोसळल्यानं विरोधकांनीही सुरक्षेवरून सवाल उपस्थित केलेत. मिसिंग लिंक झालेला आहे, त्याच्या गेटवरच दरड कोसळलेली, गेटवर. आणि धोधो पाऊस आतमध्ये, धोधो पाणी आतमध्ये गळत आहे. कोस्टल रोडवर तशी स्थिती आहे. मोठ्या इन्फ्रा मॅन म्हणून काही जण स्वतःला म्हणून घेतात, पण ही इन्फ्राची काय स्थिती या महाराष्ट्राची या सरकारने करून घेतली. मिसिंग लिंक बंद पडला, त्याच्यानंतर एक्सप्रेसवे बंद पडला, रेल्वे बंद आहे, जुना मार्गसुद्धा बंद पडलेला आहे. त्यामुळे मुंबई पुणे सगळ्यात वाहतुकीचा वर्दळीचा रस्ता आहे महाराष्ट्रातला, हा कालपासून पूर्णपणे बंद पडलेला आहे आणि सरकार झोपलेलं आहे. मला असं वाटतं तातडीने एकतर महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी तातडीने एक इमर्जन्सी डिक्लेअर करावी, आढावा या सगळ्या इन्फ्राचा घ्यावा आणि महाराष्ट्राला काय सत्य आहे हे महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी स्टेटमेंट करणं अतिशय गरजेचं आहे. मी सगळ्यांना आवाहन करते, विनंती करते की जेवढा प्रवास टाळता येईल तेवढा टाळला पाहिजे. सेफ्टी ऑडिट झालं का, आणि जर झालं असेल तर ह्या सगळ्याचा नॅचरल डिझास्टरचा विचार केला का नाही जेव्हा या मिसिंग लिंकचा प्लॅन केला, या सगळ्याची उत्तरं महाराष्ट्र सरकारला द्यावी लागतील. ज्यांना केवळ टीका करायची आहे, ज्यांनी जीवनात काही केलं नाही, एक पूल बांधला नाही, ज्यांच्या पक्षाने महाराष्ट्राचा सत्यानाश केला, ते आम्हाला प्रश्न विचारतायत. मी एवढंच सांगतो, आजही आपण जाऊन बघा, इंजिनिअरिंग मार्वल असलेल्या या कनेक्टिंग लिंकमध्ये बोगदा असेल, वायाडक्ट असेल, इतक्या प्रचंड परिस्थितीमध्येही त्या ठिकाणी कुठलंही डिझास्टर झालेलं नाही आहे. जे झालेलं आहे ते समोरच्या भागात दरड कोसळल्यामुळे त्या ठिकाणी झालेलं आहे.
जगातला सर्वात रुंद भूमिगत बोगदा म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या मिसिंग लिंकची नोंद झाली. पण पहिल्याच पावसाळ्यात दगड कोसळल्यानं सुरक्षेचं काय असा प्रश्न आहेच. त्यामुळे दरडीपासून वाचण्यासाठी सेफ्टी मेजर्स आवश्यक आहेतच. भ्रष्टाचाराच्या बाबतीत तर आम्ही कोणाच्या बापाला ऐकत नाही आता महाराष्ट्रात. आता आम्ही बिहार, उत्तर प्रदेश सगळ्यांना लांब सोडून दिलंय. पण पाऊस हवाय. आता शासनाने रस्ते खोदून ठेवले आहेत. शासनाने काय वाटेल ते केलंय. ती मिसिंग लिंकच ते भडा पाणी पडताना दिसतंय. एअरपोर्ट गळतंय. त्याच्यावरती मला काय बोलायचं नाही. तो भ्रष्टाचाराची गळती आहे. पण त्याच्यासाठी पावसाला दोष देईन का? नहीं, पाउस हवा है. 1 मई को बनाया गया था, 3 महीना चली. आपको शर्म नहीं है दादी? मुझे सवाल पूछ रहे. 3 महीने चली ना वो, अब गिर गई तो गिर गई. बोलने को जब आप मत बनाओ ना, आपकी औकात नहीं है, आप नहीं कर सकते तो मत बनाओ ना. बड़ी बड़े ओपनिंग करते हो, बड़े बड़े क्रेडिट लेते हो, गाड़ी चलाते हो जाके उसके ऊपर. मत चलाओ, मत बोलो कि हमने बनाया है. डाल दो दूसरे के ऊपर कि उद्धव ठाकरे ने बनाया है. वाटतं ही नैसर्गिक आपत्ती आहे. आपलं सर्वांचं काम हेच आहे की फक्त राजकारण न करता या ठिकाणी सगळ्यांनी सहकार्य करतं आहे. वादळ, पाऊस, अतिवृष्टी मोठ्या प्रमाणामध्ये आहे. या विषयावर आपल्याला नंतरही बोलता येईल. पण लगेच कुठे कळायला लागलं की त्याच्यावर राजकारणच करायचं, मला वाटतं ही आमची तुमची सर्वांची जबाबदारी आहे. जनतेचं हित, त्यांच्या जीवाचं रक्षण याला प्राथमिकता त्या ठिकाणी दिली पाहिजे. मुंबई पुणे मिसिंग लिंकच नाही तर एक्सप्रेसवेवरील उर्से टोल नाक्याजवळही दरड कोसळली. मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह महामार्गावर आला. त्यामुळे ट्रॅफिक जाममध्येही लोक हैराण झाले. तर पोलिसांनी पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या गाड्यांना माघारी पाठवलं. सकाळी 5 वाजल्यापासून पावसाचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. पहाटेपासून आणि पाणी कंट्रोलच होत नाही. इथे ट्रॅफिक खूप झालेलं आहे. सकाळी 5 वाजल्यापासून नागरिक थांबलेले आहे पाठीमागे. मुंबई पुणे महामार्गावर परिणाम झालेला असतानाच रेल्वे वाहतुकीलाही फटका बसला. कर्जत लोणावळा घाटात ठाकूरवाडी आणि मंकी हिल दरम्यान दरड कोसळली. त्यामुळे मुंबई पुणे रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बऱ्याच एक्सप्रेसही रद्द झाल्या आणि सततच्या पावसामुळे दरड हटवण्याच्या कामातही अडथळे येत होते. मिसिंग लिंकवरून रवी खरातसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.